शहरात प्रशासनाची धडक कारवाई, अनेक अनधिकृत बांधकामावर बुलडोझर, वाहतुकीला मोठा दिलासा। नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात आज नगरपालिकेच्या वतीने पोलीस संरक्षणात मोठी कारवाई करण्यात आली। शहरातील शादा प्रकाश हव्या परिसरात व्यावसायिकांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर जेसीबीच्या साहाय्याने थेट पाडकाम करण्यात आले। सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईमुळे परिसरात काही तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी प्रशासनाने कडक बंदोबस्तामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहिली। या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे रस्त्यांची रुंदी मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती। परिणामी दररोज सकाळ संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होत होती। विशेषतः शाळा कॉलेजची वेळ, बाजारपेठेची गर्दी आणि माल वाहतूक वाहनांमुळे परिस्थिती गंभीर बनत होती। अनेक वेळा रुग्णवाहिका देखील कोंडीत अडकून पडत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या। वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावर वारंवार अपघातही घडले होते। दुचाकीस्वार घसरून जखमी होणे, वाहनांची धडक आणि पदचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागण्या अशा अनेक गोष्टी घडत होत्या। या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करून कारवाईची मागणी केली होती। आज अखेर पालिकेच्या कठोर भूमिका घेत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली। जेसीबी मशीनच्या साहाय्याने दुकानांचे पुढील भाग, शेड, पत्रे, इतर काही पायऱ्या होत्या त्या पाडण्यात आल्या। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस फौज पाटा तैनात करण्यात आला होता। कारवाईनंतर रस्ता रुंद झाल्याने वाहतूक सुरळीत सुरू झाली। यानंतर सटाणा शहरातील नागरिकांनी प्रशासनाचे स्वागत केले। अनेक वर्षांची समस्या आज सुटली, आता तरी अपघात थांबतील अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे। काहींनी तर प्रशासनाच्या निर्णयाचे कौतुक करीत आनंद उत्सव साजरा केला। दरम्यान अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की शहरातील इतर भागातील अतिक्रमणावरही टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येणार असून पुढील कोणतीही अनधिकृत बांधकामे करू नयेत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। चालू आहे ना। पुढे घ्या ना।